हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज मी आलो आहे चक्क नागपूरमध्ये, आणि तेही नागपुरात फेमस असलेली पावभाजी खाण्यासाठी. भाई, पावभाजी बार्बिक्यू तर आहे. अजून एक गंमत अशी आहे की बार्बिक्यू पावभाजीसोबत ही पावभाजी अनलिमिटेडसुद्धा आहे. आणि मुळात अनलिमिटेड ह्याच शब्दाचा मी खूप मोठा फॅन आहे. त्यामुळे ठरवलं आजचा डिनर इथेच करायचा. हॉटेलचा ॲम्बियन्स इतका काही खास नव्हता आणि सिटिंग अरेंजमेंटसुद्धा एकदम सिम्पल होती. पण आतमध्ये शेफ जी पावभाजी बनवता ना, तिला बघून एकदम टेम्पटिंग वाटत. आता पावभाजी कधी पुढे देते आणि त्यावर कधी मी ताव मारतोय असं झालं होतं. याची किंमत, चव, सर्विंग स्टाईल हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि मुळात हे ठिकाण कुठे आहे नक्की नागपुरात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज माझ्यासोबत रसिका आणि गावडे काका होते. त्यामुळे आम्ही 2 प्रकारचे पावभाजी आणि एक तवा पुलाव ऑर्डर केला. मित्रांनो, इथे ना 129मध्ये ना पावभाजी आहे अनलिमिटेड. आणि बाकी पण खूप काय आहे. बार्बिक्यू पावभाजी म्हणून आहे, फेमस आहे नागपूरमध्ये. इवन सगळीकडेच आहे, रील्स वगैरे पण खूप जास्त आहे. तर नागपूरमध्ये कधी आला तर व्हिजिट करा नक्की. बार्बिक्यू पावभाजी माटे स्क्वेअरपासून जवळ आहे. आणि फायनली पावभाजी टेबलावर आली. त्यामध्ये आम्ही 2 प्रकारच्या पावभाज्या मागवल्या होत्या. एक होतं ते म्हणजे पनीर पावभाजी आणि दुसरी म्हणजे आपली नॉर्मलवाली पावभाजी. त्यासोबत जे पाव आले होते तेही एकदम बटरने फुल भरलेले होते. वाह, जसा बिर्याणीला दम मारतात ना तसा दम मारला होता तेही आपल्या पावभाजीला. आणि त्यामुळे पहिल्यांदा लाईफमध्ये मी दम मारलेली पावभाजी खाणार होतो. चला, सर्विंग तर एकदम सुंदर होती. आता आपण चव बघूयात. चव मस्त आहे, पण त्यात पनीर पावभाजी तितकीशी काय एवढी आवडली नाही. ठीक होती, वाईट नाही म्हणता येणार, पण त्यापेक्षा मला नॉर्मल पावभाजी जास्त आवडली. पावभाजीसाठी खरं तर ही जागा फेमस आहे, पण पप्पांसाठी जो आम्ही तवा पुलाव मागवला होता त्याची चव मला पावभाजीपेक्षाही छान वाटत होती. उलट आम्ही तिथेच फिक्स केलेलं की पावभाजी तर आज खाल्ली, पण उद्या स्पेशली आपण तवा पुलावसाठी पुन्हा एकदा इथे येऊ, जेणेकरून मस्त तवा पुलावची पण छान टेस्ट घेता येईल. तवा पुलावसुद्धा अगदी रिजनेबल रेटमध्ये होता. ॲक्च्युली इकडचे सगळेच रेट तसे रिजनेबलच आहेत, कोणीही अफोर्ड करू शकतं. त्यामुळे येस, मी नक्कीच ही जागा रेकमेंड करेन.